Hello all, welcome to the DKT Yeshwantrao Chauhan Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. This is lecture number 4 from the chapter number 5, that is Legislative Act. In this lecture, we are going to cover the points, that is Introduction of Industrial Dispute Act 1947, the various definitions given in the Industrial Dispute Act 1947 from the chapter number 5, that is Legislative Act. In the previous lecture, we gone through the various provisions of Factories Act 1948, and in this lecture we are going to see the new act, that is Industrial Act 1947. Introduction and scope of this act. According to Industrial Dispute Act 1947, industrial dispute is any dispute or difference between employees and employer, or between employees and employees, or between employers and employers, or which is connected with the employment. म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 मध्ये काय दिलेलं आहे, जर इंडस्ट्रियल डिस्प्यूट म्हणजे काय की जे इंडस्ट्रीमध्ये वाद असतात, म्हणजे वाद किंवा मतभेद जे असतात, ते मतभेद ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेले आहेत. मग आता इंडस्ट्रियल डिस्प्यूट मीन्स काय, जे वाद आहे ते वाद कुणामध्ये असतात, एकतर एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर, म्हणजे एकतर काय असतात मालक आणि कामगार, किंवा मालक आणि जो स्टाफ असतो कंपनीमध्ये काम करणारा त्यांच्यामध्ये, किंवा एम्प्लॉईज आणि एम्प्लॉईज मीन्स काय, कामगारांच्यातच वाद असेल एकमेकात, किंवा स्टाफमध्येच एकमेकात वाद असेल तर, किंवा एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर्स मीन्स काय, जे मालक आहेत कंपनीचे, ठीक आहे, आणि दुसरे कंपनीचे मालक आहेत, ते मालकांच्यात जर वाद असेल, किंवा जे ओनर आहेत कंपनीचे, त्या ओनर आणि दुसऱ्या कंपनीचे ओनर यांच्यामध्ये जर वाद असेल, ठीक आहे, त्यामुळे सुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट होऊ शकतो. म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट कोणामध्ये होऊ शकतो, एकतर एम्प्लॉयर, एम्प्लॉईज किंवा एम्प्लॉयर. आता एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर मध्ये फरक काय आहे, एम्प्लॉयर काय आहे की जो लोकांना रोजगार देतो, ठीक आहे, जो व्यक्ती लोकांना रोजगार देतो त्याला काय म्हणतात एम्प्लॉयर, आणि एम्प्लॉयर ज्यांना रोजगार देतो ती व्यक्ती म्हणजे काय झाली एम्प्लॉईज. म्हणजे एम्प्लॉयर काय झाला रोजगार देणारा, आणि एम्प्लॉईज म्हणजे काय, एम्प्लॉयर कडून जो रोजगार घेतो किंवा जो काम घेतो, एम्प्लॉयरच्या अंडर जो काम करतो त्याला काय म्हणणार एम्प्लॉईज. म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट मीन्स काय, वाद कोणाच्यात आहे, एकतर एम्प्लॉयर मध्ये, दुसरे किंवा एम्प्लॉईज मध्ये, किंवा एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर्स मध्ये. The objectives of the act. The preamble to the act reads thus: an act to make provision for the investigation and settlement of industrial disputes and for certain other purposes. म्हणजे ह्या ऍक्ट मध्ये किंवा ह्या ऍक्टचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, an act to make a provision for the investigation and settlement of industrial disputes. मीन्स काय, जे डिस्प्यूट्स आहेत इंडस्ट्रीमध्ये त्याचं सेटलमेंट करणं, त्याच्या मागची कारण फाइंड आउट करणं, आणि दोघांचा जो वाद आहे, जे डिस्प्यूट आहे, जे मतभेद आहे ते मिटवणं, हा ह्या ऍक्टच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह आहे. द प्रिन्सिपल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट मे बी स्टेटेड ऍज बिलो. मग हे सोडून आणि कुठले ऑब्जेक्टिव्ह आहेत, टू इन्शुअर द सोशल जस्टिस टू बोथ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज अँड ऍडव्हान्स प्रोग्रेस ऑफ इंडस्ट्री. म्हणजे न्याय द्यायचं काम करणार आहे ऍक्ट प्रमाणे, किंवा ह्या ऍक्ट मुळे काय होणार आहे, न्याय मिळणार आहे कुणाला, एम्प्लॉयरला पण आणि एम्प्लॉईजला. टू सेटल द डिस्प्यूट्स अरायझिंग बिटवीन द कॅपिटल अँड द लेबर बाय पीसफुल मेथड्स अँड इफ नेसेसरी बाय अप्रोचिंग द ट्रायब्युनल्स कॉन्स्टिट्यूटेड अंडर द ऍक्ट. मीन्स काय की
जो कॅपिटल म्हणजे काय, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, म्हणजे जास्त पैसा असणारा माणूस आणि त्याच्या अंडर जे कामगार आहेत त्यांच्यातले जे वाद आहेत ते वाद मिटवायचा आहे. आणि जर समजा मिटत नसेल तर त्यासाठी जे कोर्ट आहेत किंवा जे ट्रायब्युनल्स कॉन्स्टिट्यूटेड, म्हणजे काय ट्रायब्युनल्स म्हणजे अधिनियम जे आहेत, कोर्टाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे कोर्टात जाऊन सुद्धा तो वाद मिटवणे. टू प्रमोट द गुड रिलेशन्स बिटवीन एम्प्लॉयर अँड वर्कमन, म्हणजे काय, या ऍक्ट मुळे की रिलेशन्स इम्प्रूव्ह होणार आहेत किंवा रिलेशन्स चांगले होणार आहेत. टू प्रिव्हेंट द इलिगल स्ट्राईक्स अँड लॉकआउट्स, मीन्स काय की जे स्ट्राईक, जर समजा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई किंवा मालक आणि कामगारांच्या समजा जास्त वाद झाला तर काय होऊ शकतं, ती लोक काय करू शकतात, कामगार काय करू शकतात, स्ट्राईक करू शकतात किंवा कंपनी बंद करू शकतात. त्यामुळे हे सुद्धा प्रिव्हेंट करायचं काम ह्या ऍक्ट मुळे होणार आहे. टू प्रोव्हाइड द कॉम्पेन्सेशन टू वर्कमन इन केस ऑफ ले ऑफ, रिट्रीचमेंट अँड क्लोजर. आता या ऍक्ट नुसार जो कामगार आहे, जर समजा कामगाराची नोकरी गेली किंवा कंपनी बंद पडली, ठीक आहे, किंवा कामगाराला नोकरीवरनं कमी केलं किंवा काढून टाकलं, तर त्या केसमध्ये त्या कामगाराला व्यवस्थित न्याय मिळवून द्यायचं काम किंवा त्याला व्यवस्थित जो त्याचा मोबदला आहे, कामाचा मोबदला आहे, तो देण्याचं काम सुद्धा ह्या ऍक्ट मध्ये करणार आहे किंवा होणार आहे. टू प्रोटेक्ट द वर्कमन अगेन्स्ट विक्टिमायझेशन बाय द एम्प्लॉयर. आणि या ऍक्ट प्रमाणे किंवा ह्या ऍक्टचा ऑब्जेक्टिव्ह हे पण असणार आहे की जो कामगार आहे त्याच्यावरती अत्याचार होऊ नये, ह्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं असणार आहे. कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स और कॉन्फ्लिक्ट्स. आता जे वाद होतात इंडस्ट्रीमध्ये त्याच्या मागची कारण काय आहेत, एक तर काय असणार इकॉनॉमिक कॉज. इकॉनॉमिक कॉज म्हणजे पैशामुळे सुद्धा वाद होऊ शकतो. त्यामध्ये काय असणार वेजेस, सॅलरीज, प्रॉफिट एक्सेट्रा. सॅलरी व्यवस्थित मिळणार नाही किंवा जो भत्ता आहे भत्ता मिळत नाहीये, ओव्हर टाइमचे पैसे मिळत नाहीत कामगारांना, त्यामुळे पण वाद होऊ शकतो. सोशल कॉजेस, लो मोरल, करप्शन, पोल्युशन, रायझिंग अनएम्प्लॉयमेंट. समजा बेरोजगारी वाढली किंवा कंपनीमध्ये घोटाळा झाला, यामुळे सुद्धा वाद होऊ शकतो. पॉलिटिकल कॉजेस, पॉलिटिकल रायव्हरली, अनस्टेबल गव्हर्नमेंट एक्सेट्रा. जे राजकारणामुळे सुद्धा डिस्प्यूट्स होऊ शकतात. टेक्निकल कॉजेस, लॉस ऑफ जॉब्स ड्यू टू ऑटोमेशन, अनस्टेबल टेक्नॉलॉजी. मग टेक्निकल कॉज मीन्स काय की कामगारांची नोकरी जाऊ शकते. कशामुळं की समजा कंपनीमध्ये ऑटोमेशन झालं, रोबोट इन्स्टॉल केले इंडस्ट्रीमध्ये, तर रोबोट मुळे काय होणार आहे, कामगारांचा नुकसान होणार आहे किंवा कामगारांच्या नोकरीवरती प्रॉब्लेम येणार आहे. सायकोलॉजिकल कॉजेस, लॉस ऑफ जॉब, प्रोपोगंडा एक्सेट्रा. मार्केट कॉजेस, कॉम्पिटिशन लॉस, रिसेशन. मार्केट कॉज म्हणजे काय असणार आहे, मार्केटच्या कंडिशनमुळे सुद्धा प्रॉब्लेम येणार आहेत. एकतर कॉम्पिटिशन असणार आहे कंपनीमध्ये किंवा कंपनीला लॉस झाला किंवा त्याचं रिसेशन आलं, मंदी आली एकदमच, त्यामुळे सुद्धा वाद होऊ शकतात. लिगल कॉज, कोर्ट ऑर्डर ऑफ क्लोजिंग डाऊन फॅक्टरीज, शिफ्टिंग. मीन्स काय, जर समजा लिगल कारण आलं किंवा लिगल ऍक्शन झाली फॅक्टरीवरती तर फॅक्टरी सुद्धा बंद होऊ शकतं, त्यामुळे सुद्धा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये भांडण होऊ शकतं किंवा वाद होऊ शकतो. Important aspects of the act. An industrial dispute may be referred to an industrial tribunal. जर समजा इंडस्ट्रियल डिस्प्यूट झाले किंवा इंडस्ट्रीमध्ये वाद झाले तर ते कुठं जाणार आहे, इंडस्ट्रियल ट्रायब्युनल म्हणजे औद्योगिक अधिनियमाकडे किंवा औद्योगिक जे कोर्ट आहे, अधिनियम जे आहे तिथं ते केस किंवा ते डिस्प्यूट जाणार आहे. An award shall be binding on both the disputing parties for the period not exceeding 1 year. आता इंडस्ट्रियल ट्रायब्युनल किंवा लेबर कोर्ट पण म्हणतात त्याला, लेबर कोर्ट और इंडस्ट्रियल ट्रायब्युनल, याचं काम काय असणार आहे, जे इंडस्ट्री मधलं डिस्प्यूट त्यांच्याकडे आलेलं आहे सोल्युशन साठी, तर त्याचं सोल्युशन किंवा त्याचं डिसिजन 1 वर्षाच्या आत देणं इंडस्ट्रियल ट्रायब्युनल किंवा लेबर कोर्टचं काम असणार आहे. म्हणजे ते 1 वर्षाच्या आत त्याचा निर्णय होणार आहे. स्ट्राइक्स अँड लुकआउट्स आर प्रोहिबिटेड ड्युरिंग व्हेन फायनल डिसिजन कम फ्रॉम द इंडस्ट्रियल ट्रायब्युनल. मग आता ह्या काळात म्हणजे समजा इंडस्ट्रियल
डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्यावरती सोल्युशन मिळण्यासाठी इंडस्ट्रियल ट्रायब्युनल किंवा लेबर कोर्टकडे गेलं तर त्या जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाहीये, ठीक आहे, किंवा कोर्टचा ऑर्डर येत नाहीये तोपर्यंत कुठल्याच प्रकारचं स्ट्राईक करायचं नाहीये कंपनीमध्ये. म्हणजे हे काय इम्पॉर्टंट आस्पेक्ट. म्हणजे समजा इंडस्ट्रियल डिस्प्यूट आलं तर ते कुठं न्यायचं आहे, इंडस्ट्रियल ट्रायब्युनल्स किंवा लेबर कोर्ट कडे न्यायचं आहे. आणि लेबर कोर्ट किंवा इंडस्ट्रियल ट्रायब्युनलची जबाबदारी काय असणार आहे, 1 वर्षाच्या आत त्या वादावरती किंवा त्या वादाचं निरसन करायचं आहे, त्या वादावरती सोल्युशन काढायचं आहे. आणि जोपर्यंत इंडस्ट्रियल ट्रायब्युनल किंवा लेबर कोर्टचं डिसिजन येणार नाहीये तोपर्यंत कुठल्याच प्रकारचं स्ट्राईक किंवा लॉकआउट्स कामगारांनी त्या फॅक्टरीमध्ये करायचं नाही. इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. आता प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण आपण बघितलं की फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये व्हेरियस डेफिनेशन्स दिलेली किंवा त्या ऍक्ट मध्ये जे डेफिनेशन्स आहेत किंवा व्याख्या आहेत की कुठल्या टर्मला काय म्हणायचं, हे जे आहेत की ह्या ऍक्ट मध्ये सुद्धा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 मध्ये सुद्धा हे डेफिनेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट, अवॉर्ड. इट मीन्स अन इंटरिम or final determination of industrial dispute. Decision of labor court and industrial tribunals are awards. म्हणजे awards means काय, जे डिसिजन होणार आहे कोर्ट कडून, लेबर कोर्ट कडून किंवा इंडस्ट्रियल ट्रायब्युनल कडून, ते काय, त्याला काय म्हणणार, अवॉर्ड. म्हणजे फायनल डिसिजनला काय म्हणणार, अवॉर्ड. ह्या ऍक्ट नुसार फायनल डिसिजनला काय म्हणणार, अवॉर्ड. ऍव्हरेज पे. इट मीन्स द ऍव्हरेज ऑफ वेजेस पेएबल टू एम्प्लॉई in case of monthly paid employees in the 3 calendar years. मग ऍव्हरेज पे मीन्स काय की ऍव्हरेज वेजेस कॅल्क्युलेट करायचं असेल, ठीक आहे, ऍव्हरेज वेजेस कॅल्क्युलेट करायचं असेल तर समजा एका एम्प्लॉईला किंवा कामगाराला महिन्याला पगार मिळतो तर त्याचा ऍव्हरेज पे कसं कॅल्क्युलेट करणार, 3 महिन्याचा जो पगार आहे त्याचा ऍव्हरेज काढलं तर त्याला काय म्हणणार, ऍव्हरेज पे. इन द केस ऑफ वीकली पेड एम्प्लॉई इन द 4 completed weeks. समजा आठवड्याला त्या कामगाराचा पगार होत असेल तर ऍव्हरेज पे कसं कॅल्क्युलेट करणार की 4 आठवड्याचे जी 4 आठवड्याचा जे पगार आहे त्याचा ऍव्हरेज काढलं तर त्याला काय म्हणणार, ऍव्हरेज पे ऑफ वीकली. इन द केस ऑफ डेली पेड एम्प्लॉई इन द 12 फुल वर्किंग डेज. आता समजा डेली कामगाराला डेली पगार मिळत असेल तर त्याचा ऍव्हरेज पे कसं कॅल्क्युलेट करणार, 12 दिवसाचं टोटल पगार कॅल्क्युलेट करून त्याचा ऍव्हरेज पे काढणार आहे. इंडस्ट्री. इट मीन्स एनी बिझनेस अंडरटेकिंग, मॅन्युफॅक्चर एक्सेट्रा. म्हणजे समजा इंडस्ट्री म्हणजे काय, जिथं मॅन्युफॅक्चरिंगचं काम होतं त्याला काय म्हणणार, इंडस्ट्री. इंडस्ट्रियल डिस्प्यूट. इट मीन्स एनी डिस्प्यूट ऑर डिफरन्स बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉयर्स, एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉई, एम्प्लॉई अँड एम्प्लॉई. जसं आपण आधीच म्हटलं की डिस्प्यूट वाद कोणामध्ये असणार आहे, एकतर एम्प्लॉई एम्प्लॉई, एम्प्लॉई एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर एम्प्लॉयर मध्ये. Layoff. It means failure or refusal or inability of an employer on account of shortage of coal, power, raw material, accumulation of stock, breakdown of machinery, or for any other reason to continue employ workers. Means काय, layoff means काय, समजा कंपनीमध्ये पॉवर कट ऑफ झाली किंवा रॉ मटेरियल कंपनीमध्ये मिळत नाहीये किंवा रॉ मटेरियल कंपनीला कंपनीकडे नाही आहे रॉ मटेरियल, किंवा जे तयार प्रोडक्ट आहे किंवा अक्युमुलेशन ऑफ स्टॉक म्हणजे काय, ते तयार मटेरियल आहे ते मार्केटमध्ये सेल होत नाहीये किंवा मशिनरी खराब झाली किंवा मशिनरी बंदच पडली तर त्या केसमध्ये जो एम्प्लॉयर आहे किंवा तिथला जो मालक आहे तो मालक काय करणार आहे, तिथल्या ज्या कामगारांना तात्पुरती सुट्टी देणार आहे, त्याला काय म्हणणार, ले ऑफ. म्हणजे तात्पुरती सुट्टी किंवा तात्पुरतं काम बंद करणं म्हणजे त्याला काय म्हणणार, ले ऑफ. Lockout. It means the closing of place of employment or suspension of work or the refusal by employer to continue employ any number of workers employed by him. आता lockout means काय की कंपनी पूर्णपणे बंद करणे, कुणाच्या साइडनं, एम्प्लॉयर कडनं. म्हणजे एम्प्लॉयर काय करणार आहे की कंपनी पूर्णपणे बंद करणार आहे, तिथल्या कंपनीचं काम पूर्णपणे बंद करणार आहे, त्याला काय म्हणणार, लॉकआउट. Public utility service. It means railway or transport service, postal telegraph or telephone service, any industry supplying power, light or water, sanitation, foodstuffs and coal, textile, etc. आता पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस मीन्स काय, त्याच्या अंडर काय येणार आहे, रेल्वे और ट्रान्सपोर्ट येणार आहे,
पोस्टल सर्व्हिस येणार आहे, टेलिग्राफ येणार आहे, टेलिफोन सर्व्हिस येणार आहे. त्यानंतर जे पॉवर सप्लाइंग इंडस्ट्री जे आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जे देतात ती इंडस्ट्री, लाईट और वॉटर सप्लाइंग इंडस्ट्री, सॅनिटेशन, फूड स्टफ अँड कोल्ड टेक्सटाईल, ह्या सगळ्या सर्व्हिसला काय म्हणणार? पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. रिट्रीचमेंट, इट मीन्स द टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिसेस ऑफ अ वर्कर बाय द एम्प्लॉयर फॉर एनी रिझन व्हॉट्सएव्हर other than due to disciplinary action. आता रिट्रीचमेंट मीन्स काय की कारण नसताना जो एम्प्लॉयर आहे किंवा जो मालक आहे तो त्या कामगाराला कामावरनं काढून टाकणार आहे. अदर दॅन डिसिप्लिनरी ऍक्शन, समजा तो कंपनीप्रमाणे काम करत नसेल तर काढून टाकला ती गोष्ट वेगळी आहे, पण मालकाच्या मनात आलं म्हणून त्यानं त्या कामगाराला काढून टाकलं तर त्याला काय म्हणणार? रिट्रीचमेंट. Strike, it means refusal to work or cessation of a work by a body of employee for reinforcement of a demand against the employer during an industrial dispute. Means काय की स्ट्राईक मीन्स काय की सगळ्या कामगारांनी मिळून काय केलं की कंपनी बंद केली किंवा स्ट्राईक केलं. ठीक आहे, कशासाठी? की त्यांचे जे डिमांड आहेत ते डिमांड एम्प्लॉयर कडून मान्य व्हावेत यासाठी. ठीक आहे, किंवा मालकाच्याकडून त्यांचे जे डिमांड आहे ते मान्य होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन कंपनी बंद केली, त्याला काय म्हणणार? स्ट्राईक. सेटलमेंट, इट इम्प्लाइज अ सेटलमेंट अराइव्ड ॲट इन द कोर्स ऑफ कन्सोलिशन प्रोसिडिंग. इट इन्क्लुड्स अ रिटर्न अग्रीमेंट बिटवीन द वर्कर्स अँड एम्प्लॉयर्स. मीन्स काय? सेटलमेंटचा अर्थ काय? जो वाद आहे वर्कर आणि एम्प्लॉयर मधला तो काय केला की सॉल्व्ह केला आणि त्याचं काय केलं, एक रिटर्न डॉक्युमेंटेशन तयार केलं आणि दोन्ही पार्टी कडून म्हणजे वर्कर कडून आणि एम्प्लॉयर कडून त्याच्यावरती साईन झाली तर त्याला म्हणणार सेटलमेंट. म्हणजे वादावरती जे सोल्युशन निघणार आहे आणि ते सोल्युशन जे आहे ते दोघांच्याकडून, वर्करांच्याकडून आणि एम्प्लॉयर कडून जर मान्य झालं तर त्याला काय म्हणणार? सेटलमेंट. Employee, it means any person employed in any industry for hire or award to do manual, technical, supervisory or clerical work. आता एम्प्लॉय मीन्स काय की जो व्यक्ती आहे तो इंडस्ट्रीमध्ये काम करतोय किंवा इंडस्ट्रीत म्हणजे त्या एम्प्लॉयरनं त्याला काम दिलेलं आहे. ठीक आहे, आणि तो काय करतोय की टेक्निकल काम करतोय किंवा सुपरवायझरी काम करतोय किंवा क्लेरिकल वर्क करतोय त्या फॅक्टरीमध्ये, तर त्याला काय म्हणणार? एम्प्लॉई. In this lecture, we gone through the introduction of Industrial Dispute Act 1947. What are the objectives of this act? What are the various definitions given in this act? Thank you all.